तर ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे। इतर विकासकांना फायदा होईल यासाठी सुपारी घेऊन मोर्चा काढण्यात आला आहे, असा घणाघात शिंदे गटाचे खासदार आणि धारावी ज्यांच्या मतदारसंघात येते त्या राहुल शेवाळेंनी केला आहे। तर या मोर्चानं काही फरक पडणार नाही असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलेला आहे। हा मोर्चा इतर विकासकांना फायदा होईल याकरता हा काढण्यात आलेला आहे। मुंबईतले इतर जे विकासक आहेत, बिल्डर आहेत, त्यांनी सुपारी देऊन हा मोर्चा काढण्यासाठी सांगितलेला आहे। असं आता संशयाचं वातावरण निर्माण होत आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या कारकिर्दीत झालेल्या गोष्टी आहेत त्या लोकांकडे लपून ठेवून केवळ मुंबईतल्या काही बिल्डरांना फायदा व्हावा त्याकरता सुपारी घेऊन हा मोर्चा आहे। तिथल्या आमदार पण याच गोष्टी, कारण त्या स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होत्या, त्यांना पण या सर्व गोष्टींची माहिती आहे। त्यामुळे ज्यांनी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष धारावीचा विकास केला नाही आणि ज्या गायकवाड परिवाराने वडील आणि आता मुलगी 40 वर्ष धारावीत सत्ता उपभोगून मंत्रिपद उपभोगून धारावीचा विकास केला नाही, ते केवळ काही विकासकांना, मुंबईतल्या काही बिल्डर लोकांना फायदा व्हावा, काही बिल्डर लोकांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढत आहेत। जेव्हा पायाखालची वाळू चालली गेली, जेव्हा निष्क्रियता समोर आली, जेव्हा या महाराष्ट्राची जनता तुमच्यापासून दूर गेली, त्यामुळं आता मोर्चे काढून काही ना काही झाकाथापा करण्याचं काम उद्धव ठाकरे या मोर्चाच्या माध्यमातून करतायत। मला वाटतं या मोर्चाने काही फरक पडणार नाही। मुंबईची जनता आता उद्धव ठाकरेवर विश्वास ठेवत नाही, महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेवर विश्वास ठेवत नाही आणि आता महाविकास आघाड़ी सुद्धा एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई कहा गिरा और कोई कहा गिरा या परिस्थितीमध्ये आली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे